अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारुनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे मूर्ती उभे विटेवरी. माझ्या पाठी तीही मूर्ती उभे विटेवरी. तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, आता पाहणे दुरी सारोनिया. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिववीरैः चिनुतं शरण्यम्. भृत्यार्त्यहं प्रणतपान, भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारोनिया. प्रस्तुत क्षय करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली आळंदी वल्लभ माऊली ज्ञानोबारायांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिचित आहे, बहुतेक लोक भजनामध्ये म्हणतात आणि सर्वांच्या परिचितला अभंग आहे. या अभंगात माऊली ज्ञानोबाराया आपला भगवंताचं स्वरूप सांगतात. भगवंताचं 2 रूपाचं स्वरूप कसं आहे, भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं प्रतिपादन करतात आणि भगवंताच्या तटस्थ लक्षणाचे प्रतिपादन करतात. सत्य, ज्ञान, अनंत, गगनाला प्रावरण, गगनाला बसर झाकणार, असं हे भगवंताचं अन्वयाचं रूप आपल्या पुढे मांडलेलं आहे. भगवान हा सद्रूप आहे, भगवान हा ज्ञानरूप म्हणजे चिद्रूप आहे आणि भगवान हा अनंत म्हणजे अनंत असा अनंत नाही अर्थ, तर अनंत म्हणजे अपरिच्छेद्य आहे. आणि हा भगवान इतका व्यापक आहे, प्रावरण संपूर्ण जगाला आकाशाला पांघरून घालणारा असा हा परमात्मा व्यापक आहे. अन्वयाने आपल्याला भगवंताचं रूप सांगितलं आणि व्यतिरेकाने सांगितलं रूप नाही. ज्याला रूप नाही असा तो आहे, ज्याला गुण नाही असा तो परमात्मा आहे आणि ज्याला वर्ण नाही याचा अर्थ वर्ण म्हणजे शब्द, वर्ण म्हणजे आश्रम पण होत, पण इथं आश्रमाचा संबंध नाही, वर्ण म्हणजे शब्द. भगवान रूपातीत आहे, भगवान गुणातीत आहे आणि भगवान शब्दातीत आहे. हे सांगत असतात 3 विशेषण देऊन व्यतिरेकाने भगवानच सांगितले.
आणि 3-4 विशेषण देऊन अन्वयाने भगवान सांगितले. आणि असा हा परमात्मा, परमात्म्याचं स्वरूप, आणि मग तोच ते स्वरूप परमात्म्याचं निर्गुण निराकार असणार सचित आनंद, तोच आपल्या भक्तावरती अनुग्रह करण्याकरिता सगुण साकार कसा होतो, तो म्हणजे वरच्या चरणात सांगितलेला, आणि हा म्हणजे विटेवरती उभा राहिला. आपण ज्याचं भजन करतो, पूजन करतो, आपण ज्याचं कीर्तन कथन करतो, कथा करतो, तो म्हणजे परमात्मा परोक्ष असलेला, आणि हा म्हणजे अप्रोक्ष सगुण साकार असला तो हरे श्री हरी. हा भगवान श्री हरी म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग. आणि तो पाहता पाहणे दुरी सारोण्या. कसा पाहिला? पाहता सारून आणि पाहणे सारून, दृष्टा दूर करून आणि दर्शन दूर करून. दृष्टा दर्शन आणि दृश्य याला बाजूला सारून असा तो परमात्मा मी पाहिला माऊली म्हणतात. म्हणून तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरून याचा अर्थ परिपूर्ण अंगाने. डोळे नंतर सांग, डोळे भरून म्हणजे परिपूर्ण अंगाने. पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणं दूर करून मग असा मी तो परमात्मा पाहिला. अजून कसा आहे तो? संपूर्ण जगातल्या ज्योती असतात त्याची निज ज्योत असा परमात्मा आहे. ज्योतीची निज ज्योती, जो चिदाभास आहे ती त्याला ज्योती असं म्हणतात. आणि त्या ज्योतीची निज ज्योती कुटस्थ किंवा आत्मा असा परमात्मा आहे. ज्योतीचे ज्ञानदेव, ज्योतीची निज ज्योती, आणि तीच मूर्ती पंढरीश पांडुरंग विटीवरती उभे आहे. तो सगुण साकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, डोळा भरून पाहिला असा अभंगाचा शब्द अर्थ. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरे सारुण्या. भगवान कसा आहे? सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं हे भगवंताचं रूप? भगवान सत्य आहे का? तर नाही. भगवान मच्चित आहे का? तर नाही. भगवान अनंत आहे का? नाही. मग सांगितलं का? अरे जे सत्यच असतं त्याला सत्य म्हणण्यात काय अर्थ असतो? त्याला सत्य म्हणता येतं का? नाही. आणि सचित असं म्हटलं तर ते भगवंताचे विशेषण आहे का? ती भगवंताची उपाधी आहे का? भगवंताच्या वर्णचे काय पापद आहे? ते कशा करता सतचित का म्हटलं? जर तो सत आहे असं म्हटलं तर तो कधी असत नव्हताच, मग त्याला सत म्हणण्याचा प्रसंगच येत नाही. तर का सत म्हटलं? बहुतेक असं ह्या अभंगात नाही सांग, बहुतेक असं आसताची व्यावृत्ती करता त्याला सत म्हणतात. इथं तसं नाही सांगायचं. तुम्ही सगळे आसताला देव म्हणायला लागले, तुम्ही जडाला देव म्हणायला लागले, तुम्ही काय परिचिनाला देव म्हणायला लागले. तुम्ही ते देव म्हणू नये म्हणून हे सांगितलं. ते तो देव नाही, सद्देव आहे. जड देव नाही, चित देव आहे. बरं का? तो परिच्छेद्य देव नाही, असा अपरिच्छेद्य देव आहे. तुम्ही समजता एवढा नाही, तो संपूर्ण ब्रह्मांडात व्यापक आहे असा आहे. तुम्ही ज्याला रूपवान समजता असा रूपवान नाही. हे सर्व कशा करता सांगितलं? हे भगवंताचं रूप कळण्याकरता सांगितलं. आणि म्हणून परमात्मा सत हे सांगायचं नाही. तो परमात्मा असत नाही. जे जगत असत आहे, असताची व्यावृत्ती सत म्हणून आली सुद्धी, असताच्या व्यावृत्ती करता सत सांगितलं. आणि म्हणून सत परमात्म्याचं हे स्वरूप आहे. सद्रूपता हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्य कशाला म्हणतात? नित्य कशाला म्हणतात? सत्य असतं तेच नित्य असतं. जे नित्य असतं ते सत्य असतं. व्यवहारात ते सत्य असतं की नाही?
व्यवहारातही सत्य असतं. खरं बोल जरा म्हणतात, अरे खोटं बोलतो, तो खरं बोलतो. व्यवहारात कधी काही खरं असतं का? व्यवहारात काही सत्य असतं कधी? जगात काहीही सत्य नसतं आणि जगात काहीही असत्य नसतं. जगात कधी खरं नसतं आणि जगात कधी खोटं नसतं. असं का? ते खरं आणि खोटं, सत आणि असत हे सगळे तुमच्या कल्पनेतून तुम्ही ज्याला उपाधी दिल्या आहेत. तुम्ही ज्याला एक जण ज्याला खरं म्हणतो त्याला दुसरं खोटं म्हणतो, ते खोटं आहे म्हणतो. बरोबर आहे का नाही? एक पक्षाचे लोक काय सांगतात, तेले टिंब टिंब आहे. हे दुसरे काय म्हणतात, तेले टिंब टिंब आहे. एकादशीचं काय म्हणून नाही राजकारणाचं, आपल्याला काय करायचं? पण तसं म्हणल्यावर म्हणायचं माणसाने, हात धुवून घ्यायचा नंतर पाहता येईल. सत्य काय असतं? सत जर या तुमच्या शब्दावर जर सत राहील तर ते सत कसं होईल? सत शब्दाच्या आश्रित राहत नाही, सत पदार्थाच्या आश्रित राहत नाही. एखाद्या पदार्थावरती सत, एखाद्या शब्दाच्या आधारावर सत राहील तर त्याला सत म्हणता येत नाही. आणि म्हणून सत जे कोणाच्या आश्रयावर राहत नाही, ज्याची कोणाला सिद्धी करता येत नाही, असं आहे. आणि म्हणून शब्दाने सिद्धी करावी लागते कळून देण्याकरता. आणि म्हणून सत व्यवहारात काही सत नसतं. मग मानलं की नाही? मानलं. ते सत मानाय पुरतच असतं, ते फक्त सत मानाय पुरतच असतं. केव्हा असत होईल याचा काय भरोसा नाही. एक माणूस त्याला कामाला, एक मोठा श्रीमंत माणूस कामगारकडे शोधायला गेला. आणला एक शोधून, लोकांना हा माणूस फार चांगला आहे. आणलं घरी, बैस म्हणला, चहा भेटली, तुला काय काय येतं सांग. किंवा मालक असं काही विचारू नका, मला काय येत नाही ते मला विचारतो. असा माणूस पाहिजे. मला काय येत नाही, तुला घरातले तर म्हणले, हा येतं म्हणले स्वयंपाक, भाकरी, चपाती, पुरी, जिलबी, लाडू, सगळे भाज्या बिज्या, सगळं खारं भोजन, मग गोड भोजन, सगळ्यात भोजन. मग भांडी धुत असते, कपडे धुते. अरे म्हणलं फार चांगलं आहे, शेतीचं सगळं जमतं म्हणला. दारे धरता येत, नांगर पेरायचं, काढायचं, सोंगायचं, खळं बोलायचं, सगळं करता येतं मला. तू घरातलं सगळं करतो, शेतीतलं पण सगळं करतो. माझं आपल्याकडे तसं कामच नाही म्हणलं. आपण एक पाणी म्हणलं, तुम्ही जे सांगाल ते. बरं अजून काय येतं? अजून काय म्हणलं? बाकी सगळं येतं. ड्रायव्ह गाडी येते म्हणलं, ट्रक चालवतो, फॅट चालवतो, मोटरसायकल चालवतो, हेलिकॉप्टर पण चालतो, विमान चालतो. ते मालक काय म्हणून ठेवून बसणार, विमानाची प्रॅक्टिस करायला कुठे गेला होता? हे सगळं कसं काय येतंय तुला? तू हे सगळं करतो म्हटले, पण तुला खरं बोलतोय मालक तेवढंच नाही जमत. आतापर्यंत म्हणजे खोटं होतं का? याच्यात का वाटे? अरे ते सत्य कधी बाद होईल याचा भरोसाच नाही ना. एकाने एखादी गोष्ट सत्य सिद्ध केली तर त्याचा बाद दुसरा एखादा शब्द त्या सत्याचा बाद करत असतो. म्हणजे जे सत्य आहे ते आपण कल्पनेतून मांडलेलं आहे, व्यवहाराकरता मांडलेलं आहे, पण त्याला सत्य म्हणत नाही. परमात्मा सत्य आहे. परमात्मा सत्य कसं आहे? त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही त्याला सत्य म्हणतात. आपण जो बोलतो आपण ठरवलेलं सत्य, आपणच आपलं उद्या असत्य करू शकतो. आपणच केलेलं सत्य आपणच उद्या ते नाकारू शकतो, असं आहे. म्हणून ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही, भूत भविष्य वर्तमान कालात ज्याचा बाद होत नाही, बाद राहित्यत्वम सत्यत्वम, बाद शून्यत्वम सत्यत्वम, ज्याचा बाद होऊ शकत नाही, जे अबाधित असतं त्याला सत्य म्हणतात. आणि असा जगात कोणी? फक्त परमात्मा आहे. असा सत असणारा परमात्मा आहे. म्हणून सत ही गोष्ट हे परमात्म्याचं विशेषण नाही, हे परमात्म्याची उपाधी नाही, किंवा परमात्म्याला लावले काय म्हणतो शब्द नाही, म्हणजे याचा परमार्थाचे गुण नाही. हे सचित हे भगवंताचे गुण नाही, हे भगवंताचे विशेषण नाही, हे भगवंताचे उपाध्याय नाही, मग भगवंताचं उपलक्षण नाही. सत हे त्याचं स्वरूप आहे.
विठाल विठाल परमात्माचे एक सत आहे, बाकी संपूर्ण जगत असत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. भगवंत वाचून दुसरं जगात काय जे कधी बाधित होत नाही, ज्याचा कधी कोणी बाध करीत नाही, जे कशाने निवृत्त होत नाही, त्याला म्हणतात सत्य. महाराज म्हणतात तुका म्हणे तोचे खराय तोच खरा येर भावगा पसारा. भगवान हा सत्य आहे, अर्जुन हा मृत्यू, पाचळ हा सुरुवात काय अर्जुन हा मृत्यू अर्जुन हा मृत्यू पाचळ हा चल जाऊ दे नाही म्हणते आपण पुढे तोटा गेले दुसरं म्हणते नित्य सर्वगत स्थान चलोयम सनातन. परमात्मा नित्य आहे, भगवंतानी वर्णन केलंय, संतांनी वर्णन केलंय. जे नित्य असतं ते सत्य असतं. त्याला वेदांत शास्त्रात म्हणतात अत्यंत अभाव अपृथ्वीत्व नित्यत्व नित्यत्व सत्यत्व. तेच नाही सांगत तुम्हाला, तसं कीर्तना सांगू नये काय आपलं तुम्हाला कळत ना, आपले श्रोते ऐकलेले काय वागले. असा परमात्मा हा सत्य आहे. का सत्य सांगितलं हे तुम्हाला सांगितलं. जगत हे असं आहे, आपल्या करता सत्य सांगायचंय. माऊली ज्ञानोबाईला परमात्म्याचं सत्यत्व सांगायची काही गरज नव्हती. मग काय सांगितलं? जगताचं रूप आहे, जगताचं रूप आहे, त्याला काय म्हणतो असत आहे. जगताचं रूप असत आहे, जगत प्रातिभाषिक आहे, जगत क्षणिक आहे, जगत आगमापाय आहे, आणि जगत अनित्य आहे. हे सर्व भगवान सत म्हटलं तर हे जगताच्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग आपली अडचण काय झाली? आपण अनित्याला आपण ज्याला देव म्हणतो ना, त्या अनित्याला आपण देव म्हणतो. आपण अनित्याला देव म्हणतो. जे क्षणिक आहे आपण क्षणीला काय काही क्षणिकाला देव म्हणतात, काही आगमापायी गोष्टी त्याला देव म्हणतात, काही क्षणिकाला म्हणतात, काही आगमापायीला म्हणतात, काही प्रातिभाषिकाला म्हणतात, आणि काही असत. असत वेगळं, असत वेगळं आणि अनित्य वेगळं. हे जगत जगताचं रूप असं आहे. मग आता आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? ते मूर्ती मारू नका म्हणतात का? नाही, मूर्ती तर आपली मूर्ती करतोय आपण. मग आपण जे देवाचं स्वरूप मानलं ते जगतातलं आहे का जगताच्या बाहेरचं आहे? जगतातलं आहे. कुठलं आहे ते? जगतातलं आहे. मंदिरात गेला तर ती मूर्ती आहे, मग तो दगड आहे का देव आहे? चेअरमन काय आहे का ताकद दगड म्हणायची तुमची? मंदिरातला देव दगड आहे का? दगड आहे का देव आहे? आणि हे तर कळत नाही. हे तर हे सांगायचं दगडच आहे तो. हे प्रत्यक्ष तुम्ही पायरी दगडाची म्हणता, भिंत दगडाची म्हणता, नंदी दगडाची म्हणता, काय सगळं दगड पिंड दगडाची माहिती तुम्हाला काय अडचण आहे? हे सांगायचंय दगड असत्य आहे, दगड आगमापायी आहे. आपण जे दगडाला देव समजतो, माऊली सांगतात दगडात देव नाही, त्याच्या आत देव आहे. दगड ज्याच्या आश्रित आहे, दगड विनाशी आहे, तो आगमापायी येतो. तर ते दगडात जे आत आहे त्याला देव म्हणतात. जे दगडाच्या आत सत आहे, सत्य आहे,
म्हणून माऊलींनी परमात्मा सत्य आहे, परमात्मा हा आगमापायी किंवा अनित्य नाही. या करता तुमच्याकडे जी गोष्ट प्रत्यक्ष असते तेथे श्रद्धेची गरज नसते. प्रत्यक्ष असते तेथे श्रद्धेची गरज नसते. आणि जे प्रत्यक्ष नसतं तेथे श्रद्धेशिवाय तुमचं काही चालत नाही, काही उपयोग होत नाही त्याचा. नामाने पाप जाते की नाही? गंगेच्या स्नानाने पाप जाते की नाही? गंगेच्या स्नानाने पाप जात, नामाने पाप जात, पारण सगळं केलेले पाप जात. पापाचा प्रत्यक्ष आहे का तुम्हाला? नामाचा प्रत्यक्ष आहे का तुम्हाला? नामाचा शब्द आहे का? काय नामाने पाप जात नसतं, गंगेच्या पाण्याने पाप जात नसतं. गंगेच्या पाण्यात गुटकुळ्या कावळे पण उड्या मारतात, कावळे पण उड्या मारतात, त्याच्यात जनावर पण उड्या मारतात. मग काय आहे? जातं कशाने? पाप जातं कशाने? नामस्मरण जातं का तर नाही? गंगेचे पाणी जातं का तर नाही? तर जातं कशाने? वरपा गंगेच्या पाण्यात गेलं तर त्या पाण्याबद्दल जी श्रद्धा असते ती श्रद्धा पाप निवृत्त करते. या गंगेच्या पाण्यात पाप निवर्तक शक्ती आहे, त्या शक्तीचं तुम्हाला प्रत्यक्ष नाही. बरोबर आहे का नाही? पापाचं प्रत्यक्ष आहे का? पापाचं प्रत्यक्ष नाही. गंगेच्या पाण्यात जी शक्ती आहे की पाप दूर करते, ती शक्तीचं प्रत्यक्ष नाही. मग तिथं श्रद्धेशिवाय काय पर्याय? आणि मग ज्याची श्रद्धा असेल, गंगेच्या पाण्यात पाप निवृत्त करण्याची शक्ती आहे, ज्याची श्रद्धा असते, वाचे म्हणता गंगा गंगा, बरोबर आहे का? दृष्टी पडता नाही काय? चंद्रभागा डोळा देखील या अवघीच पापी गीत. अरे गेली म्हणजे काय? गेली म्हणजे गप्पा मारले म्हणजे जाते काय? उड्या मारले म्हणजे जाते काय? हा सगळा घोळ सकाळचे कीर्तन पाहिलं तुम्ही, लय घोळ झालाय आपला, लय घोळ झालाय. वारकरच एवढा घोळ होऊन बसलाय तुम्हाला सांगतो की ते स्वतःला तेच समजायला लागले, ते तसंच समजायला लागले. आपण ते नामस्मरण करून नाही काय होत, नामस्मरण हे नाही होत. जर त्या श्रद्धा असेल, ती श्रद्धा काम करते. गाढो गाढो म्हणलं कारण राम राम म्हणले त्याला काय फरक पडतो? त्याने काय फरक होतो? शब्दच आहे ती गोष्ट, शब्दच आहे गोष्ट. पण राम कृष्ण म्हणण्यात या कालामध्ये तुम्ही श्रद्धा असता, मग ती श्रद्धा पाप निवृत्त करत असते. जाऊ द्या, मुद्दा काय सांगायचा आहे? जी गोष्ट प्रत्यक्ष नसते तिच्यावरती श्रद्धा ठेवल्याशिवाय पर्याय नाही. जी गोष्ट प्रत्यक्ष असते त्याला श्रद्धेची गरज नाही. हे फुल प्रत्यक्ष, त्याला श्रद्धा काय ठेवतो? हे मंदिरात मूर्ती प्रत्यक्ष, त्याला श्रद्धा काय ठेवतो? मूर्ती दिसते ढळढळीत, मूर्ती आहे, हे फुल आहे, अमायिक आहे. प्रत्यक्षाला श्रद्धेची गरज नाही. प्रत्यक्षाला उपदेश चक्षुर सत्यम, तो काय विषय नाही. मग जिथे तुम्हाला प्रत्यक्ष नाही त्याच्याकरता श्रद्धा लागते, आणि श्रद्धे करता शास्त्र लागते. शास्त्रही लागते, शास्त्राने सांगावं लागते नामातली शक्ती, शास्त्राने सांगावं लागते गंगेतली शक्ती, शास्त्राने सांगावं लागतं हे अनित्य आहे, आणि शास्त्राने सांगावं लागतं परमात्मा नित्य आहे. परमात्मा हा नाही, परमात्मा हा आहे. जगत आत्माप आहे. किं पुनर्ब्राह्मण पुण्य भक्त राजर्षय तथा अनित्यम सफल लोकम, आदित्यम सफल लोकम मम प्राप्य भजस्व माम. तोंडात येतं पण ते उचलल्या जात नाही. आता म्हातारे पण म्हणतात तसं होतं. तर अनित्य असुखल लोकम, हा लोक सगळा अनित्य आहे. तर त्या अनित्यात नित्य सापडेल कसं? आणि त्यातलं नित्य असेलच कसं? त्या अनित्याचा अधिष्ठान जो परमात्मा आहे, जो सत्य आहे तो परमात्मा आहे. भाऊला एवढं सांगायचंय. आणि म्हणून जी जगात जी जी गोष्ट असते ती अत्यंत क्षणिक असते. परमात्मा क्षणिक कसा आहे? आपण जर एखाद्या मूर्तीला देव म्हटलं, आपण जर एखाद्या फोटोला देव म्हटलं, तर मग ती गोष्ट हातातून फोटो पडला फुटला, क्षणिक आहे का नाही? मग देव फुटत असतो कुठं? देव फुटतो का नाही? मंदिर पडलं, पिंड फुटली, देव फुटतो का पुढं? नाही फुटत. मग क्षणिक झालं की नाही? क्षणिक झालं. मग क्षणिकाची गोष्ट काय आहे? ज्ञानदेव महाराज म्हणतात हेच काय संपूर्ण जगत
जय बुड बुडी देखता देखता जय देखता देखता अनेक क्षण न लागता दिसे नाती याला म्हणतात पाण्यातली बुडबुडी. पाण्यातल्या बुडबुड्याचा आयुष्य किती असतं जगभर? 1 मिनिट का 2 मिनिट का तास का 2 तास किती असतं? त्याच एकच आयुष्य असतं. केवढं काय असतं त्याचं? प्रतिती मात्र दिसण्यापुरतं, फक्त दिसणं एवढंच त्याचं आयुष्य असतं. मग दिसण्यापुरतं एवढं जर ज्याचं आयुष्य आहे, कोणाचं? पाण्याच्या बुडबुड्याचं. पाण्याचा बुडबुडा जग वेगळं आहे का? पाण्याचा बुडबुडा कुठे आहे? पाण्यात. आणि पाणी जग वेगळं आहे का? पाणी क्षणिकच आहे, शरीर क्षणिकच आहे, सगळ्या वस्तू क्षणिक आहेत. परमात्मा क्षणिक नाही. मौला सांगायचे परमात्मा क्षणिक नाही. हा तुमच्या प्रपंचासारखा तो क्षणिक नाही. आपण ठरवले ज्या वस्तू क्षणिक आहे त्याला पण देव आपण म्हणतो, आणि आपला तो भ्रम दूर करण्याकरता माऊली सांगतो सत्य. परमात्मा सत्य आहे. अशा क्षणिक गोष्टी नाहीत, त्या गोष्टी क्षणिक असू शकत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात काय? सत्य म्हणजे जगातल्या काही गोष्टी अनित्य आहे, काही गोष्टी क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे सगळं जगत क्षणिक आहे. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली? आगमापायी, येणार जाणार. भगवंताचं स्वरूप भगवान कधी येणारा जाणारा नसतो. त्याचं स्वरूप असं आगमापाय आहे असं नाही. आगमापाय आपण काय होतो? मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःख आगमापाय नित्या सुख भारत. या जगताचं स्वरूप कसं आहे? आगमापायी. आणि या आगमापायी, या आगमापायीच आपण अनेक, कोणी कशाला देव म्हणतो, कोणी कशाला देव म्हणतो. आणि मग त्या परमात्मा हा आगमापायी आहे असं नाही, तो आला गेला असं नाही. परमात्मा हा सत्य आहे हे सांगण्याकरता प्रतिती मात्र क्षणिक प्रतिती मात्र प्रातिभाषिक. तर परमात्मा प्रातिभाषिक नाही आणि असत नाही. असत नाही म्हणजे याचा अर्थ अनित्य वेगळं ना असत्य वेगळं. अनित्य जरी सर्व दिवसात अनित्य असतो, पण दिसतो की नाही तो? आणि दिसतो. पण असत कसं असतं? ज्याची प्रतितीच येत नाही त्याला वंद्यपुत्र कसं आहे? असत आहे का अनित्य आहे? असत आहे. शशशृंग कसं आहे? असत आहे का अनित्य आहे? असत आहे. खरं का नाही? म्हणजे ज्या गोष्टी असत असतात ती गोष्ट प्रतितीला येत नसते. जी गोष्ट अनित्य असते ती प्रतितीला येते, प्रतितीला येऊ शकते, ती अनित्य असू शकते. असं तो भाग. मुद्दा जास्त लांब व्हायचा नाही. मुद्दा असा आहे, परमात्मा सत्य आहे. तर तो परमात्मा सत्य सांगण्यातलं तात्पर्य एवढ्या गोष्टी यात आपण कोणला तरी देव समजलाय. आपला भ्रम दूर होण्याकरता माऊली जानोबऱ्या सांगतात, या देवात मंदिरात जा. मंदिरात मूर्ती आहे, ती मूर्ती देव नाही, त्या मूर्तीत देव हे समज. त्या मूर्तीत देव आहे असं समज. म्हणजे समजा मला एवढं सांगायचंय, तुम्ही जे तुमचा एखादा फोटो असतो, एखादी लाकडाची मूर्ती असते, एखादी दगडाची मूर्ती असते, एखादी वाळूची करतात, अनेक प्रकारच्या प्रतिमा करतात. तर प्रतिमा देव नाही, प्रतिमेत असणारा परमात्मा आहे आणि तो सत्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सत्य ज्ञान आहे गगनाचे प्रावरण नाही रूप गुणवर्ण.
हरे श्री हरी सत्य ज्ञानानंद करुणाचे परमात्मा सद्रूप आहे. सत्य नाही बरं का, तो सद्रूप आहे, ते त्याचं स्वरूप आहे. परमात्मा चिद्रूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. तर काय म्हणतात, ज्ञानरूप इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूर्ये ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा. ज्याला जाणून जे ज्ञान आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. केरळाचं भरपूर तोंडात श्लोक आहे माझ्या त्यात असं आहे, एतत् ज्ञान मिति प्रोक्तम अज्ञानो यदतोऽन्यतः ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. परमात्मा ज्ञान आहे, ज्ञेय ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. तो ज्ञान स्वरूप आहे, तो ज्ञेय आहे आणि तो ज्ञानगम्य आहे. त्याला काय म्हणतात, म्हणजे सत आणि चित, म्हणजे सत्य आणि ज्ञान. ज्ञान म्हणजे चित. परमात्म्याचं स्वरूप दुसरीकडे कुठं शोधायचं नाही. तुम्हाला जे जे ज्ञान होतं ते त्याचं स्वरूप आहे. त्याच्या ज्ञानाने, त्याच्या स्वरूपाने सगळं जगत प्रकाशित होतं. बरं आहे का नाही. सकाळी कंठे धरला कृष्णमणी, अवघा सगळ्या जगाला प्रकाशित करणारा जो परमात्मा असतो तोच असतो. त्याला म्हणतात वेत्ता. वेत्ता वेद्यांच्या सगळं काय म्हणतात, व्यत्ता वेद्यांच्या परनिधान. व्यत्ता वेद्यांच्या धाम. परमात्मा व्यत्ता आहे म्हणजे जाणणार आहे. तमेव भान तमोनुभान. त्याच्या प्रकाशाने सगळं जगत प्रकाशित होत असतं. म्हणून आपण जे जाणतो, ज्याने जाणतो तो परमात्मा. ज्ञान हे परमात्मा आहे आणि ज्ञेय पण परमात्मा असतो. सकाळी सांगितलं तो विषय. ज्ञेय म्हणजे याचा अर्थ असत असणारं जगत ज्ञेय होऊ शकत नाही. सर्वे प्रत्येक ब्रह्मणे वेद्यस. जी वृत्ती असते ती रज्जू सर्पाच्या सर्प नाही पाहू शकत, ती रज्जूत पाहते, रज्जूलाच विषय करते. तसा परमात्मा सगळ्या जगात विषय होऊ शकतो. म्हणजे जो ज्ञान रूपाने प्रकाशित होतो तो परमात्मा. त्याला म्हणतात सत्य ज्ञान. ज्ञान रूप असतं ते, म्हणजे त्याचं स्वरूपच असं आहे. तो आपण ज्याने काय म्हणतो, आपण ज्याने पाहतो. पंचदशी मध्ये असा श्लोक आहे, हे नक्षते ईक्षते शृणोतीदम जिघ्रते व्याकरोति च स्वादु अस्वादु विजानाति तत्प्रज्ञा मुदारितम. तर हे नक्षते शृणोती जिघ्रती व्याकरोति येन. मग आपण तुम्ही पाहता का त्यात आत कोणतरी पाहाव येतो. हे न इक्षते ज्याने तुम्ही पाहता, हे न शृणोती ज्याने तुम्ही ऐकता, हे न इक्षते शृणोती इदम ज्याने तुम्ही ऐकता, ज्याने तुम्ही बोलता, ज्याने तुम्ही स्वाद घेता, ज्याने तुम्ही अस्वाद घेता, त्याला परमात्मा म्हणतात. आणि त्याला काय म्हणतात, ज्ञान. जाणतो का मनुष्य, जाणतो की नाही. जे जे जाणल्या जातं ते स्वरूप कोणाच आहे, ते परमात्मा. झोपाने का लय फळाचं खाल्लं काय तुम्हाला, लय कीर्तन भर भर फिरल्यावर मग तसंच होतं. झोप येते. लय खदाडी भर खाल्ल्यावर आजीवनेच होतं. लय कीर्तन ऐकलं तसंच होतं. मग ते काय बरं चांगलं कीर्तन लवकर उद्धार. तुम्हाला लय घाई झाली पण उद्धार राहिले. जाऊ दे. हे नाही इच्छते. मग तुम्ही जो पाहता तो परमात्मा आहे का ज्याच्याने पाहता तो परमात्मा आहे. ज्याच्याने परमात्मा पाहता तो परमात्मा आहे. तुम्ही जे ऐकता ते परमात्मा आहे का. तुम्ही भगवंताचं भजन ऐकताय की नाही, भगवंताचं गुण ऐकताय का नाही. मग ते भजन परमात्मा आहे का ज्याने ऐकता तो परमात्मा आहे. पण शृणोती जिघ्रती. वास घेतला तुम्ही, तो ज्याचा वास घ्यायचा तो परमात्मा आहे का ज्याने वास घेतो तो परमात्मा आहे. हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग आता नामस्मरण केलं, नामस्मरण परमात्मा आहे का ज्याने नामस्मरण करतो तो परमात्मा आहे. लक्षात येते कमी. याला म्हणतात ज्ञान. मौली ते सांगतायत परमात्मा याचा अर्थ तुम्ही ज्याचं भजन करता तो नाही, मग ज्याने तुम्ही भजन करता तदेव ब्रह्म विद्ये. एकेन उपनिषदामध्ये मोठा विषय आला तो. तदेव ब्रह्म विद्ये.
ज्याने तुम्ही जाणता तो परमात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, झाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरी नाम. साधे हे शरीर कोणाची असते. मग शरीर चालतं का? शरीर चालतं का प्रेत चालतं? काय म्हणतात लोक? प्रेत चाललं म्हणतात. अरे प्रेत चाललंय का प्रेत चालवलंय? आता एवढं मूर्ख पण आपलं एवढं शहाणपणी बोल, एवढं शहाणपणी एक खोकत खोकत तिकडं आलं खोय 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 म्हणलं काय करावं माझा खोकला जाय ना. एक लाच भरून घे म्हणला. कशाचं लाच भरून? आज नाव नाही घ्या त्याचं. एवढं एक आल तर त्या घे म्हणला. जाईन का खोकला? येड लागलं काय तुला? जाईल का खोकला म्हणला. अरे ग्लासा पायी माझी 20 एकर जमीन गेली, बायको सकट जमीन गेली. तुझा खोकलाच काय पण तुझ्या सकट खोकला. तेव्हा त्याकडे घेतो. अरे पोर खाते तुला मरण म्हणतोय तर तो त्याकडे किती आखली येतो. ते तुला मरण म्हणतोय तो जाईल का खोकला? तुझी 20 माझी बायको सकट 20 एकर गेली तर तो खोकल्याचं काय घेऊन असला. उद्या सकाळी तुझ्या सकट खोकला काय होईल तर ते खरं त्याकडे म्हणतो. तुझ्या सकट खोकला नाही, तुझ्या सकट तुझा मडा उचलला. इतके माणसं निर्बुद्ध असतात. तशीच गोष्ट असते आपली. काही समजून घ्यायचं नसतं. संतवाङ्मय समजून घ्यायचं नसतं. प्रक्रिया समजून घ्यायची नसते. नुसतं बोदड याच्यामध्ये भोळ्या प्रमाणामध्ये भोळपटाचं पांघरून घेतलं आणि असे गावढळात माणसं घुसलीत महाराज. कीर्तन करणारे तसे आणि ऐकणारे तसे. नुसतं काय झालंय त्या अरे भक्ती भोळी जरूर आहे पण बावळट नाही. भक्ती भोळी भरूर आहे पण भक्तीत बावळटपणा चालते. काय शहाणपणी तुमचं? काय शहाणपणी? कोणतं तप आहे आपल्याकडे? कोणते विद्वत आहे आपल्याकडे? ते हरिराम हरिकृष्णवाले 40,000 जप केल्याशिवाय त्यांना पाणी प्यायची परवानगी नाही. काय आपलं? कशात काय आपलं? कशातच काय आपलं नाही. ना तत्वज्ञानाला बोंब मारायचे, ना तपाची बोंब मारायची, ना कुठं कर्माची शुद्धता. कर्मच ज्ञात नाहीत काही. ना तत्वज्ञानच काही माहित नाही. नेमकं कशात काय चाललंय ते काय ते येड्या डोच घेते माळ घेतात ते मरायला ते माळ. अरे माळ काय जपितोय? म्हातारा झाला तू, तुझा अजूनही त्या बाळावर विश्वास नाही. ज्ञानदेव मोहन जपमाळा अंतरी बस जपायची तर या कथाच जपायचं. माणसात कुठं झडीत कुठं मोठं होतं जे आहे कीर्तनात रामकृष्ण रामकृष्ण. हे काय फालतूपणा आहे? मूर्ख हा काय मूर्खपणा चालतो तुमचा? त्याचा परिणाम काय होतो? तुमचा त्या परमार्थावरती तुमचा विश्वास नाही. अरे तपाची गोष्ट जपाची गोष्ट या अंतर्गत असते, एक समाजात असते. ते दाखवली शिल्लक राहते का ती? या काय आईनले मागाचं रूप आणलं तुम्ही भाऊ हे गेले बा मागाचा आंबा आहे आणि हरला म्हणले. तेव्हा येईल ना म्हणते. येणार का तू? अरे मी आणलं पण पैसे देऊन आणले म्हणले. आणि त्याला रोज पाणी घ्यायचं जाय आणि मग ते रोज पाणी घातलं का ते रोज लक्ष ठेवायचं म्हणे. म्हणलं मग वाढत म्हणते.
ते बिचारा भावनिक होता, आयोग प्रेम करणारा. रोज पाणी घालायचा संध्याकाळी पण त्याला पाहायचा, आज उपटायला पाहायचा, अजून उपटायचं पाहायचं द्यायचं पण लावून. 8 दिवसाचा कार्यक्रम, 8 दिवस झाड राहिलो. ते नव्या दिवशीने हातपाय सोडले. नाही तो कस काय, त्यांनी काय झालं, अगं ते वाळलं म्हटलं. असं कस काय वाळलं म्हणे, तू कस काय केलं म्हणे, काय मी रोज संध्याकाळी उपटायचं पाहायचं. काय मूर्खपणा आहे ती गोष्ट. तसलाच प्रकार असतो. कोणती गोष्ट असते ती समजुतीशिवाय त्याचा काही उपयोग होत नाही. आज आहे परमार्थ करायचा, ती गोष्ट माणसाने समजून घे. आपल्याला तुकाराम महाराज समजून न घ्यायचे, ज्ञानेश्वर महाराज समजून न घ्यायचे, काही नाही. फक्त काय काय मुखटा घातलाय आपण, आणि त्या भोळ्या भावनेमध्ये एवढा उपद्रव, एवढा विक्षिप्त, एवढा कर्कशपणा, सात्विकपणा, शांतरस, भक्तिरस कीर्तनातही ठेवला नाही आणि वारीतही ठेवला नाही. त्या पैठणला दिंडी जायची, गणेश आमची सगळी दिंडी दिली जायची. जेव्हा ते ज्याचे कानिपनाथचे जेव्हा घुसले त्याच्यामध्ये, त्या काठ्या, ते हलगे आणि ते ढोल, आणि हे नवीन दिंडीवाले हे बाजारी. आता काय करा, ते प्रत्येकाकडे बँड हलग्या. त्या पोरला म्हणजे दिंडी बंद कराकडे म्हणजे जत्राची पूर्ण जत्रा झाली, पैठणच्या वारची पूर्ण जत्रा झाली. आता आज तोच प्रकार दिसला मला इथं. त्या दिंड्याच्या पुढे त्या हलग्या आणि ते ताशे, आणि प्रत्येकाने एवढाले करणे लावलेले. आता पहिले आपण प्रदेश करणे होते का, ते काही नाही, ते दावे लावले ते काय माणसं मरायला तर लोटायचेच बघा, घोड्यात मारायच्या. काय राहिलं त्याला, भावना कुठं राहिली, भक्ती कुठं राहील तुमची, नेमकं काय चाललंय, काय आणि कशा करता आपण काय करतो एवढी पण अक्कल नाही. सकाळी तुम्हाला सांगितलं, अरे वारकऱ्यांनी आपल्यापासून मुंगीला पण त्रास होऊ नये ही जोपर्यंत तुमची भावना होते, कशाला झक मारून परमार्थ करता. आपल्यापासून लोकांचे कान फुटले पाहिजे, तो नको झाली. भावनेचा प्रश्न येतो, पोलीस लोक दाखवू शकत नाही, राजकीय लोक त्यांना मत येतो, म्हणून काय कोण दाखवेल ते, बरं कोणाला म्हणलं आवाज कमी कर, लगेच बर बाहेर करूनच येतो होतो. ही अशी परिस्थिती येते. मग आपण काय करतो आपल्याला तिची जाणीव नाही. तोटा कोणाचा होतो, आपलाच तोटा होतो. वारी करतात माणसं, नुसती खेप टाकायची, त्याच्यात अजिबात भावना नाही. तुम्हाला सांगतो, अजिबात भावना नाही. ते न केल्यात पत्करल्या, आलं कुठं टेकलं, इकडे ते पळसण घातली भुसक्यासारखं गेलं. का आणि कशा करता, का गर्दी करतो, कशा करता गर्दी करतो. जर तुला भावना नाही, काही नियम नाही, तुला काही त्याचे काही ज्ञान नाही, काही भक्ती नाही, शांती नाही. वारी म्हणजे काय असते, काय गमत खेळ असते का वारीची गोष्ट नाही. कशा करता सांगितलं तुम्हाला, ही चाले हे शरीर कोणाचे सत्य आपण जाणून घेत नाहीत. आपण जाणतोय का ते शरीर चालतं, कोणा सत्तेने चालतं, बोलतो कोणा सत्तेने बोलतो, पाहतो कोणा सत्तेने. तुम्ही पाहता का पाहवितोय, मग तुम्ही ऐकता का ऐकवितोय, कधी आपण विचार केला त्याचा. अरे हे नको करू तू. हे ज्याने मी ऐकतोय तो परमात्मा आहे, ज्याने मी पाहतोय तो परमात्मा आहे, ज्याने मी बोलतोय तो परमात्मा आहे. तदेव विद्धी, म्हणजे ते परमात्मा आहे असं जाण. ती मध्ये केंद्र श्लोक आहे ना तोंडामध्ये टपटलं, तर तो परमात्मा आहे. आणि म्हणून भगवंताचं ज्ञान रूप आहे. भगवंताचं जे ज्ञान हे स्वरूप आहे. ज्ञान या स्वरूपाला जाणल्याशिवाय तुमचा जगात कोणताही व्यवहार चालत नाही. पुढे परमात्मा हे तुम्हाला हे द्रोणाचं ज्ञान झालं, ज्ञान होतं की नाही, हे माईकचं ज्ञान झालं होतं की नाही, स्टँडचं ज्ञान होतं की नाही, वायरचं ज्ञान झालं होतं की नाही. ज्ञान म्हणजे काय असतं रे, काय ज्ञान म्हणजे परमात्मा याच्यापेक्षा जगात जडात ज्ञान असतं का, जडात ज्ञान असू शकत नाही. मग ज्ञान कोणाचं येते, छोट मोठं वृत्त्यात्मक निवृत्तिक जे काही ज्ञान असतं जगात, ज्ञान हे फक्त भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे चेतन, आणि चेतन म्हणजे ज्ञान. सद्रूपता चिद्रूपता, चिद्रूपात म्हणजे ज्ञान असतं, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्फुरत असतं. अयं घटा अयं पटहा, परमात्मा शोधायचे का, पण ज्ञानेश्वरीच नाही पाहायचं, गाथ्याचं स्वरूपच नाही पाहायचं,
काही समजूनच नाही घ्यायचं. ह्या गोष्टी जर समजल्या ते माणसं असे उल्लसारखे करतील का? आता मी त्या ट्रॅफिक मध्ये आलं म्हणून ते गणेश आणले कुटुंब. आता काय सांगू तर कोण बोलावं तर पण आता बोलल्याशिवाय तर काय पाडले. आणि ह्या माणसाने ह्या पोरांनी अभ्यास केलेत हे जे घट्टे पडले त्यांनी काही त्रासचं काय का नाही. सुभाष एवढ्याल्या पोरी मी 7-8 ठिकाणी एवढ्याल्या पोरी उभ्या राहिल्यात. ती विणी कडून कोणत्या खांद्यावर हे पण ध्यान नाही. आणि ते कीर्तन का कशा करता प्रतारणा करता ती गोष्ट काय चेष्टेची आहे का काय टाइमपास आहे का ती काही गंमत आहे? का करायचं? कशा करता करायचं? काय नाही करायचं. एकदा आश्रमात पोरी आल्या होत्या. अरे बा म्हणजे आम्ही त्या आश्रमात तमक्यात म्हणजे आम्ही कीर्तन करतो. चांगलंय कडे बस सांग कीर्तन कसे करतात त्याला कुठं काय सांगता येते? कीर्तन का करता म्हणतो कुठं काय सांगता येते त्याला? कधी वाऱ्या केलं नाही, अनुष्ठान केलं नाही, धारण केलं, पुढं अध्ययन केलं नाही, गीते संत झाली का नाही, त्याला सगळं नाहीच. कीर्तन काय करता तुम्ही? काय सांगता? ना मला तुम्ही कीर्तन करताय तुम्ही का करता? तुमचा उद्धार लोकांचा उद्धार करायचा का नेमकं तुम्हाला काय करायचं? हा गणेश आपल्या महाराज लोकांच्या बऱ्याच डोक्यात अवदसा घुटली. आम्ही लोकांचा उद्धार करतो. आम्ही लोकांचा काय उद्धार करतो? तुझा बघ तुझा बघ. हे जे भवरोगाचे औषध आणि जन्मजरा तुटे व्याध त्या औषधात एवढं सामर्थ्य आहे की त्या जगात त्याच्याकडे सामर्थ्य कोणतंच नाही. अशी भगवत नामातली शक्ती आहे. बरोबर आहे का नाही? मग त्या शक्तीची काय केली? पुडी बांधली खिशात ठेवली. कोणी आम्ही सांगतो याची ज्या जेवढं आयुष्यच नाही. नामस्मरण या होतं, नामस्मरण त्या होतं, नामाने या होतं, नामाचं आव होतं. आणि पुढे पुढे खिशात एखाद्या गचण धरलं पाहिजे. तू घेतो का म्हणजे पण कधी घेतली का लोकांना सांगा. कीर्तन जरूर करा, तप करा, वय पाहिजे, अभ्यास पाहिजे, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. जाऊ दे आपल्या लोकांचं कीर्तनाचं काय करायचं. मला तुम्हाला सांगायचंय जे जिज्ञासू माणसं आहेत त्यांनी कधी आपला परमार्थ लोकांना आपलं परमार्थाकडे लोक पाहतील त्याला दृष्ट लागेल. असं नाही का करायचं? तरी काय होत बरं? लोकांनी पाहिलं काय नाही. तुकाराम महाराज हेच म्हणतात परमात्मा हा दुसरा नाही, परमात्मा हा आहे ज्ञान. आता तुम्हाला सांगता कंठी धरला कृष्ण म्हणजे काय? कृष्णमयी धरला की ज्ञानी ज्याचं संपूर्ण जगाचं प्रकाशित केलं जातं. तद्भास ते सूर्यो सगळं जगाचं प्रकाशन कर. सूर्याला पण तोच प्रकाशन करतो. बरोबर संपवतो. जाऊ द्या. आता सूर्य उगवल्यानंतर सगळं जगत दिसतं की नाही? तुम्हाला जगत दिसतं की नाही? सूर्य दिसतो की नाही? मग सूर्याने प्रकाशित केलं का तुम्ही प्रकाशित केलं? अरे सूर्य जडच आहे आणि सूर्याचा प्रकाशही जडच आहे. सूर्याने प्रकाशित केलं का? नाही. सूर्याने अंधकार दूर केला. सूर्य फक्त अंधकार दूर करू शकतो. पण हा घट आहे, हा पट आहे, सूर्य सांगू शकतो का ते? नाही. हा सूर्याचा प्रकाश आहे, सूर्य सांगू शकतो का ते? आणि हा सूर्य आहे आणि हा प्रकाश आहे, सूर्य सांगू शकतो का? पण आपण सांगू शकतो हा सूर्य आहे. हे सूर्याचं प्रकाशन आहे. सूर्य तुमचं प्रकाशन करीत नाही, आपण सूर्याचं प्रकाशन करतो. मी सूर्याचं प्रकाशन करतो. हो, मी सूर्याचं म्हणजे मी याचा अर्थ परमात्मा. सकाळी सांग तुम्हाला बी आत्ता बुद्धी सगळ्या जगाचं प्रकाशन करते. आपण बुद्धीचं कोण प्रकाशन करतो? बुद्धीचं प्रकाशन करणारा तो आहे ना. हे समजून घ्या. माऊली हे सांगतात. हे समज नामस्मरण काय करायचं हे समजण्याकरता, तपानुष्ठान काय करायचं हे समजण्याकरता. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि ज्ञान हे त्याचं स्वरूप जर समजलं तर मग फार म्हणजे हे का सांगितलं आपण हे समजलं म्हणून माऊली सांगतात ते नाही हे आहे. ते सोडायचं ते नाही सोडायचं, ते करायचंय फक्त करता करता ते. मग आता पंचदशीमध्ये विषय आला ते दसऱ्याच्या दिवशी ते लोखंडी गाडीत पोजायला तुटके ज्याचे नाक तुटले ते तुंबे तुटलेले, गोडके खोपे फुटलेले, नांगर फुटलेले काय आमचे ते शेतकरी सगळे काढणार, पाण्यात बुचकणार, त्याच्यावर घालणार ठीक एवढं पानपूल टाकणार. मग आता देवभाव नाही का? रुईची पूजा करतात, उंबराची करतात, पिंपळाची करतात. मग ते झाड आहेत का काय?
पूजा करतात की नाही, मग चूक आहे का ती? चूक नाही. गुरु महाराज काय म्हणले? चूक नाही. शिष्याला काय म्हणते? ती चूक नाही, फक्त त्याला देव समजतात ती गाढ चुकी. त्याला देव नका समजू, त्याच्यात देव एवढं समजलं का काम भाग. तो बल तो बीज नाही, बीज हा ते एवढं समजा तुम्ही समज. बल लागेल, बलाशिवाय काय काम भागणार नाही. तर त्याच्या आत आहे ते. म्हणजे याचा अर्थ परमात्मा समजून घेण्याकरता ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि ज्ञान हे त्याचं स्वरूप समजलं नाही तर मग आपण त्या उपाधीला परमात्मा म्हणणार आहे. सत्य ज्ञान असा ज्ञान स्वरूप परमात्मा आहे. आता किती सांगतो मला. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवे. तर भगवान हे सगळं शरीर चालवतो, तोच बोलवितो, तोच पहावितो. हे ज्याचं स्वरूप असतं त्याला म्हणतात ज्ञानम. सत्यम सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. असं परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे आणि असं परमात्म्याचं स्वरूप ज्ञान रूप आहे. आणि तिसरी गोष्ट अनंत्यम. सत्य ज्ञानात, सत्य ज्ञानानं आनंद नाही ते. सत्य ज्ञान अनंत, अनंत असे. सत्य ज्ञान अनंत, अनंत पद येते. तर अनंत याचा अर्थ, अनंत्याचा अर्थ अमर्याद असा पण होतो. गीता तसा नाही तो. अनंत अनंत म्हणजे याचा अर्थ याचा कशाने अंत होत नाही. का होत नाही? तो परमात्मा अनंत्य आहे, अछत्य. थोडक्यात काय न देशतो अंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतः सर्वज्ञात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. म्हणजे परमात्मा व्यापक आहे म्हणून त्याचा देशाने छेद होत नाही. परमात्मा नित्य आहे म्हणून त्याचा कालाने छेद होत नाही. आणि सगळ्याच्या आत परमात्मा आहे. प्रत्येक वस्तू आत्मरूपाने आहे म्हणून त्याचा वस्तूने छेद होत नाही. असं आहे. न देशतो नंतो नित्यत्वान्नापि कालतः. काही न व्यापित्वात देशतो नंतो नित्यत्वान्नापि कालतः. जो नित्य असतो, बाकी जगातल्या सगळ्या वस्तूला अंत असतो. काही देशाने अंत असतो, काही कालाने अंत असतो, काही वस्तूचा अंत होतो. पण परमात्म्याला देशाचा अंत, देशांत करू शकत नाही, कालांत करू शकत नाही, वस्तू अंत करू शकत. तर म्हणतात अनंत. आणि प्रावरण. जगात परमात्मा प्रावरण्याचा अर्थ काय आहे? प्रावरण म्हणजे एक वस्त्र. आणि गगनाचं प्रावरण म्हणजे काय? जो गगनाला गवसणी घालू शकतो. असं परमात्म्याचं ते व्यापकत्व दाखवायचंय. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल विस्तार सप्तही पाताळे भरून याला म्हणतात प्रावरण.
म्हणजे जसं आकाशाला कोणी गवसणी घालू शकत नाही, दुसरं आकाशाला कोण, आकाश सगळ्याला गवसणी घालू शकतं, आकाश सगळ्याला गवसणी घालू शकतात. त्यामुळे आकाशाचे जे गवसणी होऊ शकतात, होण्याच्या चतुर्दशी ते याच्या पोटी, स्वर्गा 21 हे आधी असे वरती, होण्यानं होण्याच्या निलोन्या गोटी, आपे आपण एकटी हो. असा परमात्मा इतका व्यापक आहे. महे आंबोतीचे मारुत गगन, जगा बीज रूपा हाचे लपून, महत मायाचे अनादि कारण आणि देवत्रयाशी मूळ अधिष्ठान. परमात्मा व्यापक आहे, अधिष्ठान रूपाने. माऊली देवबाल एवढं सांगायचं, सत्य ज्ञान अनंत व्यापकत्व. आणि परमात्मा तुम्ही ज्याला म्हणता रूपवान आहे, तो रूपाला समजू नका, गुणाला समजू नका. गुण गुणीच्या आश्रित राहतो, रूप आकाराच्या आश्रित राहतो, आणि शब्द शब्दाची प्रवृत्ती त्याच्याकरता गुणक्रियाची गरज पडत असते. आणि म्हणून परमात्म्याला रूप नाही, शब्दम अस्पर्शम आरोपम श्रुती वर्णन करते भरपूर प्रमाणे. जाऊ दे मला दाखवा आलाय. तर या ठिकाणी परमात्मा हा निरूप आहे. हे निरूप परमात्म्याचं निरूप सांगण्यातलं तात्पर्य, आपण कोणत्या तरी रूपाला देव समजून बसलो म्हणून त्यांना सांगावं लागलं या ठिकाणी, रंगरही रूप नव्हता काळा गोरा खोजा न ठेकना, स्वरूप सुंदर न आंधळा देखना, त्याचे देव सेवतयाचे भावना, पंचकौतिकना पंचप्राणा धरेल सगुण वा 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 वा. काय जंगले शास्त्रीचे विद्यार्थी तयार आहे वा. देवबऱ्यांच्या कवळ छान लय आनंद वाटतो. नव्हता काळा गोरा खोजा न ठेंगणा, काळा का नाही गोरा का नाही, काळ हे रूपच आहे, गोर हे रूपच आहे. काळ्याला आणि गोऱ्याला आकार असल्याशिवाय ते रूप नसतं. परमात्म्याला हे सांगायचंय, माऊलीला हे सांगायचंय, आकार तो नाही, आकार रूप असतं. त्याला देव समजून बसाल आणि फसवा होईल म्हणून त्याचं निरूपत्व सांगितलं. तो रूपाच्या आत आहे, आकाराच्या आत आहे. म्हणून नाही रूप नाही गुण. गुण कुठं गुणीच्या आश्रित राहतो, एखादी उपाधी स्वीकारायला लागेल. मग परमात्मा गुण नाही, परमात्मा गुण नाही. विठाल विठाल परमात्मा गुण नाही, परमात्मा गुणी पण नाही. आपण समजतो ना देवाला, एखाद्या आपल्या मनाला वाटतं समज, कोण कशाला देव म्हणत आणि कोण कशाला देव. लोकांचा देव पण नाही ठरला चेअरमनाजवळ. 700 वर्ष झाले, 700 वर्ष झाले, लोकांचा देवच नाही ठरला. कोणता देव मानायचा तो काय आता काय का सांगायचं तुम्हाला गोष्ट, अजून ठरलंच नाही लोकांचं. त्यात काय माणसं इतकी येडी आहेत, काय नाही पुढे चालला, काय नाही देवाला पुढं पंगत आहे तिकडं. आता देव कोणी कसं नाही ठरवलं. ते आमच्याकडे एक वाळवणे गणेशला माहिती, त्या वाळवण्यात चैत्र महिन्यामध्ये निघाली लोक ते गाडीत, त्याच्यात 2-4 लाकडं, 2-4 पेंट्या बीबी आहे आणि एक बोकडे असतो त्याच्यात. त्या कुठं चालले, देव करायला चालले. आता काय त्यांनी देव ठरवला ती गोष्ट. मग या करता संतांना हे द्यावं लागलं. तुम्ही तुमच्या मनाने देव मानू नका. मनाने तुम्ही देव मानता, मनाने तुम्ही संत मानता, मनाने स्वतः कृतकृत्य मानता, मनाने स्वतः मोठे म्हणता, मनानेच काय म्हणता तुम्ही. अरे मनाने प्रपंच पण नका करू. तुम्हाला कोणती अक्कल आहे प्रपंच करायची? नाही अक्कल तुम्हाला. प्रपंच करायची अक्कल कशाचीच नाही. आपल्याला अक्कल नाही, एवढी सुद्धा अक्कल नाही. आणि जर तुम्हाला प्रपंच करायची अक्कल असेल तर तुमच्या बायका पळून का जाता? जर तुम्हाला प्रपंच करायची अक्कल असेल तर नवरा बायकोचे भांडणं का होता? बा झालं का तुझं सांगू काहीतरी उगाच चौदाचं काम नाहीच म्हणा. तुमच्याकडे तर घालायचं काय, चवच नाही पुढे घालतो.
हे का सांगतो? भागवत वाचा, बायकोशी कसं बोलावं. की तुमच्या बायका पळून का झाल्या? तुम्हाला बायकोच वागवत येत नाही. बायकोच तुमचं भांडणं का होतात? तुम्हाला बायकोच वागवत येत नाही. नाथ भागवत वाचा ना. मग नाथ महाराजाला विचारा ना, प्रपंच कसा करावा तू. नाथ महाराजांनी शिकवलंय कसं बोलावं, कुठं बोलावं, बायकोशी कसं बोलावं, किती बोलावं. घेतली डोकर नवीन झाली, घेतली डोकर लागला फिरायला, मग ती वरून बसलेली खाली उतरतच नाही. मग याला उतरी ती पोरी. मग त्याच्याकरता शास्त्र सांगितलंय. जाऊ दे, तो मुद्दा नाही सांगायचा. मुद्दा सांगायचा प्रपंच असेल की परमार्थ असेल, तुम्हाला तुमच्या मनाने करून चालत नाही. तुम्ही तुमच्या मनाने कोणत्या रूपाला देव म्हणा, तुमच्या मनाला कोणत्या गुणीला त्याला मन देव म्हणणार नाही. मनोमार्गे गेला, संपला. तू तिथे काय करू नका. माऊली सांगतायत ते नाही. रूप गुण नाही, रूप देव नाही, गुण देव नाही. तो गुणाच्या आतीत आहे, तो रूपाच्या आतीत आहे. रूप नाही, गुण नाही, तसा शब्द नाही. तो वर्ण शब्दाच्या आतीत आहे. नको सांगायला तिथे काय किचकट अवघड होतात. सर्व प्रथम चरणामध्ये ज्ञानोबाई अर्ध्याच्या मध्ये अन्वयाने परमात्मा सांगितला आणि अर्ध्या चरणामध्ये व्यतिरिकाने परमात्मा सांगितला. असा आहे आणि असा नाही. एकूण सगळा सांगितला. तो आपल्या दृष्टीचा विषय नाही. जी गोष्ट प्रत्यक्ष वृत्तीचा आणि विषयाचा संबंध येतो ती गोष्ट प्रत्यक्ष असते. ती गोष्ट काय असते? प्रत्यक्ष असते. आणि ज्या विषयाला वृत्तीचा आणि पदार्थाचा संबंध येत नसतो त्याला परोक्ष म्हणतात. स्वर्ग आहे की नाही? आहे. रामन राव मारला की नाही? आहे. राम नाही मारला. रामनराव ते सगळे क्लिप आली होती. ते गुरुजीला काय तुला रावण माहितीये का? तेव्हा हा रावणाचा वध कोणी केला? त्याला रडत गुरुजी मी देवा शपथ नाही, मी नाही केला. ते का मी बाहेर गेलो होतो. याला विचारा. आता गुरुजी काय म्हणतो याला काही कळत नसते. त्याला तसला प्रकार होतो. तो तसला प्रकार नाही. जी गोष्ट प्रत्यक्ष नसते ती परोक्ष असते. मग ज्ञानाचं प्रत्यक्ष एक अनुभूत आहे ते, सत्याचं प्रत्यक्ष एक अनुभूत आहे ते. परमात्म्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या वृत्तीला विषय होत नाहीत म्हणून त्याला परोक्ष म्हटलंय. आणि असा परोक्ष परमात्मा असला तो ज्या काळात सगुण होऊन साकार पुढे येतो, आपल्या वृत्तीचा विषय होतो, तीच गोष्ट ज्ञानेश्वर माझा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरे श्री हरी पहिला डोळे भरी. तो वर सांगितलेला तो म्हणजे परोक्ष आणि हा म्हणजे अपरोक्ष. रूप पाहता लोचनी सुख झाले गुण काय? तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे निर्गुण निराकार, हा म्हणजे सगुण साकार. मग सगुण साकार पाहिला तरी माऊली म्हणतात तो हरी श्री हरी. पाहिला डोळे भरी म्हणजे काय? नजर भरून पाहिला. बरं का नाही? बाबा मोठा साप काय पाहिलं का? आग सगळा पाहिलं.
अरे मी डोळे भरून पाहिलं, नजर भरून पाहिलं, मी डोळे भरून पाहणं, नजर भरून पाहिजे, परिपूर्ण पाहणं, नकशिखांत पाहणं, डोळ्यात पूर्ण डोळ्यात मावून घेणं, त्याला डोळे भरी असं म्हणतात. परमात्मा कसा पाहिला, कसा पाहिला परमात्मा? डोळे भरी पाहिला. काय पाहिला परमात्मा? खरे खरे जर डोळ्याला देव दिसला, माईक डोळ्यात दिसतो की नाही? जर देव डोळ्यात दिसला, देव जड नाही व्हायचा का? देव नाशवान नाही व्हायचा का? देव परिच्छिन्न नाही व्हायचा का? देव अविद्याकारी नाही व्हायचा का? देव विनाश नाही व्हायचा का? हे काय प्रकार? देव डोळे भरी पाहिला म्हणजे काय पाहिलं? बरं जाऊ द्या, तुम्ही पाहिला का? किती वाऱ्या झाल्या? आणि कोणी पाहिलाच नाही तर उगाच त्यांनी म्हटलं, त्यांनी पाहिलं असेल. आपलं काय? आपलं तर काहीच नाही. आपलं सकाळी पाहिलं लोक गाड होला, पण गणपतीला पहापडायचं गाड वाटलं, माझं पहापडायचं तसलं झालं आपलं. ते वर्ण सगळं संतात असतं, आपल्याला आपण वार आपण संत असा प्रकार असतो. देव पाहता येत नसतो, देव डोळ्याला दिसत नसतो. मग कोणाला दिसतो? तो कोणालाही दिसत नाही. देव जर डोळ्याला दिसेल, चर्मचक्षुनी जर देव दिसेल, तर तो जगताला जेवढे दोष लागतात सगळे त्या देवाच्या ठिकाणी येते. मग संपूर्ण जगत हे देव अविद्याकारी आहे, मायाकारी आहे, आणि भगवान मायाकारी नसतो, सगुण साकार मायाकारी नसतो. मग काय असतो? भगवान माया अधीन असतो. लक्षात येतंय ना? आणि जगत हे अविद्याकारी असतं, साक्षात मायेचं कार्य नसतं. परमात्मा हा साक्षात मायेच्या अधीन असतो, मायेचं कार्य नसतो. हे पक्क लक्षात ठेवायचं. त्याला म्हणतात मायाधीन. मायाधीन याचा अर्थ तो मायाच्या अधीन असं नाही. म्हणजे त्याचा असा घट असला, घटात आकाश असतं की नाही? मग आता आकाश, घट फुटला, मग आकाशाचं काय करायचं? आकाश कुठे गेलं मग? आता आता घटाकाश म्हणता का? आता असं घट असं घटात आकाश, आता घटाकाश म्हणता की नाही? घटात आकाश म्हणता की नाही? मग घट आकाश हे घट आहे म्हणून का? घट नसल्यावरती घट आकाश आहे का? हे मग आकाशच येते. पण जर तुम्ही घट म्हटला तर घटात असणाऱ्या आकाशाला नाव काय येतं? ही माया आहे. परमात्मा असा व्यापक आहे, पण ह्या मायेने एवढा अवच्छिन्न झाला, याला म्हणतात मायाधीन. जसं घटातला आकाश कसे घटाधीन, घटातला आकाश कसं घटाधीन आहे, तसं परमात्मा हे चेतन हे मायाधीन. जेवढं मायेने त्याला अवच्छिन्न केलं तो परमात्मा आहे साक्षात. समजलं का? हे एक उत्तर आहे. दुसरं उत्तर काय आहे? कोणालाही दिसत नाही. विठाल पिंपरी चिंचवडचे मोरमोऱ्या गोसावी, त्यांना तुकाराम महाराजांबद्दल फार शंका होती. असं कसं काय असू शकतं का? म्हणजे असं कोण काय देव भेटू शकतो का? त्यांची मोठी ख्याती झाली. मग त्या मोरया गोसावीने तुकाराम महाराजाला आमंत्रण पाठवलं व तुम्हाला बोलवलंय महाराजांनी. आता महाराज फार नम्र होते. आता आमसारखं म्हणत होते ते माणूच्या नदीला काय म्हणलं आपल्यासारख्या म्हणायला काय लागते? आजकाल तर उगाच चाललंय, कधी उगाच चाललंय. काय कोण टार्गेट करतं? हे लोक जागे करावं लागते ना. आता काय कीर्तन करतो मी तर म्हातारा झालो. म्हणजे या हिंदू धर्म ब्राह्मण हे त्याला आनाजी पंत, मनुवादी हे त्यांना टार्गेट करणारी माणसं कोण आहेत? आणि त्या टार्गेट करण्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माला बदनाम केलं हे कोण आहे? ते हे त्याचं फार पेव फुटलंय, भयंकर पेव फुटलंय. ते भयंकर ते सनातनी वेगळा, वारकरी धर्म वेगळा, हे लोकांच्या डोक्यात घोळ घालून दिला. अरे सनातन धर्म पण भिन्न असतात काय? ते नाही. सनातन काय? कुलधर्म सनातन हा. आपण परमात्मा सनातन आहे, सूर्य सनातन आहे, पृथ्वी सनातन आहे, समुद्र जल सनातन आहे, सगळं आकाश सनातन आहे. हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि तो धर्म जसा आहे, चैतन्य धर्म सुजनाचे वाक्यम, धर्म हा परमात्म्याचं स्वरूप आहे. याच्यात भेद करायचे, वारकऱ्याचा वेगळा, याचा वेगळा, त्याचा वेगळा. हे कोण खूळ सोडतं तुमच्यात?
हे अजूनही तुमच्या आपल्या डोक्यामध्ये लोक जाऊ दे सांगायचं काय सांगत होत पाहिला डोळे भरी तो हा मोर्या गोसाई राहिला तुम्हाला वाटतं कधी गोष्ट सांगा मग मोर्या गोसाई महाराज गेले तिथं बसले महाराज आता बसले होते त्यांचं भजन चाललं मोर्या गोसाई पूजा करून ध्यान करत बसली होती झाली त्यांची पूजा वेळ झाली हो म्हणजे आता त्या एकेरी बोलली त्या मी नाही बोलू शकत तसं कधी आले म्हणजे महाराज तुम्ही कारण तुम्ही त्या बागेत गेले होते माळ्याच्या बागेत घेतलेला तेव्हा माळ्याच्या बागेत ते सर्वप्रंथी म्हणजे ध्यान करता करता आज गणपतीला फुल वाळलेले सुकलेले आले बाग वाळली काय नो त्या माळ्याला पाणी द्यायला सांगावं असं चिंतन करत होते तुकारामध्ये ते टपकन ते सांगितलं ते अर्धगार झालं होते कसं काय सांगितलं म्हणजे मला त्यांना परीक्षा करायची होती ना म्हणजे तुम्ही देवासंग बोलता अमक तमक नाही तसं काय नाही म्हणते आणि मग जेवायला बसली म्हणून बोला ना तुमच्या पांडुरंगाला तुकाराम म्हणजे तुमच्या गणपतीला बोला म्हणले आता गेलं गडबडून ते आता तुमच्या गणपतीला बोला म्हणलं आता पितळ उघडं पडायची पडेल बऱ्याच वेळेस पितळ उघडं पडतं लोक शांत आहेत अजून बरं लोक शांत आहेत म्हणून अजून आपलं सगळं चाललंय जसं आताच मतदान झालं ना लोक खडबडून जागे झाले काहीतरी आपण आता गाता येते आणि आलीच ती आता तसलीच गोष्ट आहे जर का लोक खडबडून जागे झाले आणि त्यांनी गचण सुरुवात केली या अभंगाचा अर्थ काय हे तो कालच अभंग घेतला होता मी घेतलं गोसायचे म्हटलं पितळ उघडं पडायची महाराज असं कुठे शक्य आहे का आम्ही काय देवासंग बोलत नाही असं बोलत तुमचा पांडुरंग बोलतो म्हणलं हा बोलतो मग तुम्ही जेव्हा बोलू शकता म्हणले मग ते पात्र वाढा म्हणले वाढलं पात्र पांडुरंगाचं पात्र गणपतीचं वाढा म्हणले हो ते कसं काय ते म्हणले मन मी नाही आणू शकत तुम्ही वाढा तुम्हाला काय करायचं मी बोलवतो बसले जेवायला गणराज गणपती आले जेवायला बसले भगवान पंढरीश पांडुरंग आले जेवायला बसले 4 पात्र होते वाढायला सुरुवात केली जेवायला सुरुवात केली तुकारामाचं नामस्मरण चाललं जेवण चाललं पांडुरंगाच्या पात्रावरचे अन्न संपत होतं आणि गणपतीच्या पात्रावरचे अन्न संपत होतं आणि मोरा गोसाई फार थंडगार जातं आईस्क्रीम नुसतं खायचं आणि इकडे तिकडे पाहायचं अन्न पुढे जात आहे मग तुकाराम म्हणजे भगवंत अहो घ्या ना थोडस कोण नाही घ्या ना कसं काय म्हणतोय ते बघा असं आहे मग त्या मोरा गोसाईने हार मानली आणि विचारलं तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग जेवत होते प्रत्यक्ष गणपती जेवत होते तुम्हाला मला का नाही दिसले एवढ्या घर तुम्हाला हे सांगितले उदाहरण का नाही दिसले भगवान सगुण साकार कोणालाही दिसत नाही दिव्यम ददामि ते चक्षुः भगवान त्या नेत्रामध्ये अलौकिक सामर्थ्य देतो आणि मग त्या माणसाला सगुण साक्षात्कार होतो कोणाला साक्षात्कार होतो का निर्गुण साक्षात्कार म्हणजे तत्वज्ञान ब्रह्मज्ञान होतं पण सगुण साक्षात्कार इतका सोपा नाही अनेक जन्म जावे लागतात आणि म्हणून सगुण साक्षात्कार होण्याकरता त्याला भगवंताचा कृपा प्रसाद होऊन त्याला दिव्य दृष्टी देतो आणि मग त्याचा सगुण साक्षात्कार त्याला दिसू शकतो बरं मोर्या गोसाई घाबरून गेली मग तुकोबाराला वाटलं माळावर आली म्हणून जवळ बसली तो का खरं सांग म्हणले कोण आहेस म्हणले कोण नाही म्हणले वारकरी म्हणले जाता नको नाही म्हणले काय म्हणले आता मग तुकारामामध्ये आता शरीरात लिहिलं आता खरं किती पण तुकारामाची मांडी कापून दाखवली त्यात रक्त नाही काय नाही कापसासारखं सगळं मूग सुद्धा आणि मग मोर्या गोसाई घाबरून गेली आणि मग तिथून पुढे नाही का त्यांना मानाले मुद्दा सांगायचा एक नाही अनेक उदाहरणं आहेत असे अनेक उदाहरणं आहेत तुम्हाला इतर खूप गोड उदाहरणं सांगितलं असतात पण आता नको असं ते की नको वेळ नाही म्हणते संपवलं थकवा आला मला तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी माऊलीने डोळे भरी पाहिला म्हणजे परिपूर्ण पाहिला संतांच्या सगुण भक्तीने निर्गुणातला सगुण केला कसा केला का केला आणि सगुण झाला आणि मग देखला मा देवांचा देव असे म्हणजे हा परमात्मा संतांनी पाहिला
पण पाहायला पण कसा पाहिला तो आधी? पाहता पाहणे दुरी सारून या. पाहता पाहणे दुरी सारून या म्हणजे काय? पाहता दूर केला आणि पाहणं दूर केलं. आणि ज्याला हे पाहता येतं आधी हे दर्शन होतं त्याला सगुणात तत्वज्ञान ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतरही ज्याची भक्ती परिपूर्ण असते मग त्याला तर डोळे भरी पाहता येत असतो. अशा प्रकारे पाहता दुरी सारून या. काय त्या 15 अध्यामध्ये असं म्हणलंय, तत्पदम तत्परिमार्गितव्यं यस्मिन्नता निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रसुता. मग येदन्ते शिवाळले जे विपणे विनढारले ते स्वरूप पाहिजे आपले आपणची. पाहता पाहणे दुरी याचा अर्थ पाहणं जे असतं ते दंत असते आणि पाहता जो असतो ते अहंता असते. तुम्ही अहंता घेऊन पाहिलं तर नाही जाणवणार, इदंत घेऊन पाहिलं तर नाही जाणवणार. इदंता दूर कर, अहंता दूर कर आणि मग काय इदं अहम इदम रहित. मग इदं तेशी वाळले म्हणजे इदंता दूर कर, त्याला म्हणतात दृश्य दूर करू. मी पणे न टहारले म्हणजे मी पणा अहंता दूर करू, त्याला म्हणतात पाहता दूर केला, पाहणं दूर केलं. पाहता पाहणे दुरी सारून या म्हणजे भिन्न होऊन पाहायचं नाही. दर्पणाचे आधारे एकच करू रे दुसरे, मुख पाहते गवारे तैसे नको हो. माऊली म्हणतात त्या दर्पणात मुख दिसतं की नाही? दिसतं. मग एकच दुसरं दिसतंय की नाही? तसं नको, तसं नाही पाहायचं मला, ते नाही पाहायचं. मग जसं पाण्यात प्रतिबिंब पडलं आणि पाण्यात प्रतिबिंब पडल्याच्या नंतर पाणी आटलं, ते प्रतिबिंब कुठे गेलं? बिंबरूप झालं. असं मला पाहायचं. प्रतिबिंब बिंबरूप झालं. समजलं ना? घटातनं आकाश घट फुटल्याच नंतर आकाश रूप होतं. असं मला पाहिजे म्हणतात पाहता पाहणं दूर करून. पाहता पाहणे दुरी जारून या. अग्नी काय म्हणतो अतुलपती ते वन्नी स्वयमेव उपशांती. खडकव जर जळता वन्नी पाडला तो स्वतः काय होतो? जिरून जातो, एक रूप होतो. असे भरपूर उदाहरणं दिली आहे तिथं. असं तो भागाने बोल पाहता पाहणे दुरी जारून या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी जारून या. अजून परमात्म्य स्वरूप सांगत असताना शेवटच्या चरणामध्ये गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण्य